चला मॅच चालू होते ती अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर सुदेश सकपाळ यांना आपण जे कॅश प्राइज आहे त्यांच्या जबरदस्त बॅटिंगसाठी तेही आपण प्रेझेंटेशन बॉक्समधून प्रदान करत आहोत. जबरदस्त खेळ सुदेश सकपाळ यांनी 24 धावांचा केलेला आहे. अक्षय जाधव झांजवड यांच्या वतीने एक पारितोषिक आलेलं आहे. कोणत्याही फलंदाजांनी 3 बॉल 3 षटकार मारले तर पारितोषिक आहे 501 रुपयाचं. मॅच झाले सुरुवात एका बाजूला बॅटिंग मध्ये जयदीप जाधव आणि दुसऱ्या बाजूला विशाल जाधव. ही जोडी झांजवड गावची मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलंय. याही बॉलवरती क्षेत्ररक्षक धावतायत. बॉल पकडतील का? हो, सीमारेषे लगत पकडलाय बॉल. त्याचबरोबर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये जयदीप जाधव आणि विशाल जाधव या दोन खेळाडूंसाठी 3 षटकारांसाठी झांजवड टीम विशाल जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. सव्या मैदानाच्या दिशेने फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवला आहे. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. चौकार विशाल जाधव मॅक्सवेलच्या बॅटमधून. थँक्यू थँक्यू. आमच्यापर्यंत आयोजन कमिटीकडून एक कॉल आलाय. थोडीशी विनंती असेल, नोंद घ्या. खेळाडूचं नाव आहे. यस, आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचली आहे. दोन्ही टीम्स आणि संपूर्ण KSK परिवाराने या गोष्टीची नोंद घ्या. विशेष करून आम्ही या ठिकाणी हा कॉल देतोय. टीम अद्विका 11 या संघाच्या संघ नायकांनी संघ मालकांनी वेल कॅच संघ मालकांनी आमच्यापर्यंत एक कॉलिंग दिलंय. पहा, संकेत उफाळे हा जो खेळाडू आहे, कळमगाव उफाळे. सर्व टीम्सने या गोष्टीची नोंद घ्या. संकेत उफाळे, कळमगाव उफाळे या खेळाडूला आयोजन कमिटीने इथे पॅनल्टी दिली गेली आहे. संघ मालकांनी आमच्यापर्यंत हा कॉल दिलेला आहे. आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे की हा खेळाडू या आयोजन कमिटीला आणि संघ मालकाला न सांगता या मैदानाच्या आतमधून ते अनअवेलेबल आहेत. म्हणून आयोजन कमिटीने असं सांगितलं गेलंय, येणारी चॅम्पियन लीग आणि तदनंतर इथून पुढे होणारी ज्या 2 टुर्नामेंट असतील, ज्या टीम मध्ये त्यांचा गाव संघ इन्क्लूड करेल ती टुर्नामेंटमध्ये खेळतील, त्यामध्ये संकेत उपाळे हा खेळाडू खेळणार नाही. त्याच्यावरती ती सक्त ताकीद कारवाई केली गेली आहे. आणि तदनंतर येणारी पुढची प्रीमियर लीग हा खेळाडू खेळणार नाही. याची तत्परतेने तुम्ही दक्षता घ्या. कळमगाव उफाळे संघ या गोष्टीची नोंद घ्या. संघनायक यांनी आमच्यापर्यंत, संघ मालक यांनी आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली आहे. चला, थँक्यू सो मच. मॅच ऑन होती आहे. मैदानाच्या आतमध्ये पाठीमागच्या मॅचमध्ये विशाल जाधव मॅक्सवेलने अप्रतिम खेळी साकारली होती, विस्फोटक खेळी साकारली होती. परंतु या मॅचमध्ये तो जास्त काही करू शकला नाहीये. एक चौकार मारल्यानंतर तो माघारी परतलेला आहे. निलेश सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय पाठीमागच्या मॅचमध्ये विशाल जाधवने चांगली खेळी केली होती, परंतु या मॅचमध्ये तो लवकर बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित शेलार आलाय. समोरच्या दिशेने हा बॉल खेळून काढलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. फिल्डर तिथे मात्र नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी अजित शेलार आल्या पावली ठोकतायत. चौकार डीजे कम ऑन. थँक्यू थँक्यू थँक्यू. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय आमच्या KSK मध्ये विशेष करून ज्यांचं आगमन झालंय, सन्माननीय संतोषदा भोसले यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया. चला, संतोषदा भोसले यांचा सन्मान करण्यासाठी आमचे कार्याध्यक्ष गणेश शिंदे यांना मी विनंती करेन. गणेश सर या, आपल्या माध्यमातून आपण करूया आपला सन्माननीय संतोषदा भोसले यांचा शुभ सन्मान. गणेश या. थँक्यू सो मच. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. अजित शेलारने 1 बॉलच्या पाठीमागे 4 बनवले. जयदीपने 1 बॉलच्या पाठीमागे 1 बनवले. समीर शेलारने 1 गडी टिपत असताना 13 धावा मात्र खर्च केलेत. खरं तर स्पर्धा तुम्ही पाहताय माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य पुरस्कृत कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6चा दैदिप्यमान सोहळा तुमच्या समोर रंगलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये 10 to 2 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून
जो प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जॉईन झालाय त्या सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल बॅटची इथे लिडिंग एज लावले आणि जयदीप जाधव देखील स्वस्तामध्ये माघारी येताना पाहायला मिळतोय. आर्यन सकपाळने टिपले विकेट आणि विकेट किपरने टिपले झेल. फलंदाज बॅक टू डगआउट. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे मास्टर. थोडं थांबायचं आहे, आम्हाला सत्कार करायचे आहेत. त्यानंतर मात्र या ठिकाणी KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान सल्लागार राजेश मोरे सरांचा देखील आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. गणेश दादा या, राजेश मोरे सरांचा देखील आपण करूया या व्यासपीठावरती शुभ सन्मान. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती आर्यन सकपाळने टिपले झेल. जयदीप जाधवला देखील माघारी पाठवलेले आहे. पहिली आलेली आघाडीची जोडी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. खरं तर अजित शेलारने एक चौकार ठोकलाय, त्यानंतर विशालने देखील एक चौकार ठोकला होता, तो बाद झाला. जयदीप जाधव देखील बाद झालाय. आता मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गौरव जाधव आणि अजित शेलार. आर्यन सकपाळ काय बॉलिंग केली जाते. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर ठेवला होता, त्याच्यावरती बॅटची लिडिंग एज लागली आणि विकेट किपरने आपलं काम चोखपणे बजावलेलं आहे. पुढचा बॉल क्रमांक 2 आर्यन सकपाळ घेऊन निघालेत. यावेळेला देखील पहा हलक्या हाताने प्लेसमेंट केले. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलंय. लगोलग फेकी देखील केले नॉन स्ट्राईकला. तोपर्यंत सिंगल धाव प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 14 धावा. अद्विका 11 या टीमची तुम्ही परिस्थिती पाहताय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल धावा आल्या होत्या, त्या 13 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात होत असताना एक विकेट देखील आल्या आणि एक धाव देखील आलेली आहे आतापर्यंत. निश्चित मराठा वॉरियर्स या टीमने गोलंदाजी जबरदस्त केलेली आहे. जयदीप जाधव, विशाल जाधव ही जी आक्रमक जोडी आहे ना, या जोडीला माघारी पाठवलेलं आहे आणि त्याचं श्रेय खास करून पहिल्या षटकामध्ये समीर शेलार आणि त्यानंतर आर्यन सकपाळ यांनी धारदार गोलंदाजी केली आहे. गोलंदाजीचा तिकट मारा सातत्यपूर्वक राहिलेला आहे या मॅच मध्ये, कारण दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. एकही मोठा फटका आलेला नाहीये म्हणजे बॅट्समनच्या बॅटमधून, परंतु आता इथून पुढे बॅट्समनला मात्र हात खोलावे लागतील, गेअर चेंज करावा लागेल. बॅकफुटला गेले, कट केलाय डीप पॉइंट रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. थँक्यू डीजी. चौकार आलाय. चौकार येते. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 वरती 2 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते अजित शेलार यांची. याही वेळेस दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 6 अजित शेलारच्या बॅट मधून. आणखीन एक दमदार प्रहार, षटकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं अजय शेलारचा अनोखा शॉट पाहायला मिळालाय. फटका सजवल्यानंतर त्या बॉलकडे पाहिलं देखील नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. आलाय तो दमदार तडाके बंद षटकार अजित शेलार महाकालच्या बॅट मधून. काय बॅटिंग केली जाते. 24 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामधील ओव्हर क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल घेऊन निघालेत आर्यन सकपाळ, ज्यांनी मात्र एक विकेट मिळवलेले आहे. आणि शेवटचा बॉल हा ट्रॅकर बॉल कट केला. ऍपर कर ऊपर से डुपर से सुपर. बॉल सीमारेषेच्या बाहेर. अजित शेलार महाकाल यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे मास्टर. चला तदनंतर मात्र आम्ही आणखी एक सत्कार घेतोय, जिथे रुळेगावचे आधारस्तंभ म्हणून ज्यांना पाहिलं जातं ते भगवानदादा शिंदे यांचा आपण करूया मुख्य डायस वरती यथोचित सन्मान. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आमच्या KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष काशीनाथ दादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच भगवान दादा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिली चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अप्पर कट खेळ आहे ते अजित शेलार यांच्या बॅटमधून धावा येताना पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर 28 धावा धावपलकावरती लागले गेल्या. चला मॅच स्पीडअप करा, कारण की क्षेत्ररक्षण करणारा संघ दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला कुठेतरी बॅडलाईटचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे घाई करा. आजच्या दिवसातील शेवटचा सामना अगदी सकाळपासून ही आयोजन समिती जर पाहिलं तर
प्रत्येक मॅच अगदी वेळेमध्ये संपवण्याचा निर्धार बाळगत्यांनी त्या दृष्टीने वाटचाल करत असताना आपल्या सहकार्याची अपेक्षा आयोजन समितीला मोठ्या प्रमाणामध्ये आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालेत समीर शेलार. पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, एक विकेट देखील मिळवली होती. पुन्हा एकदा त्यांना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती बोलवलेलं आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु समोरच्या बाजूने गौरव जाधव आहेत, ते स्ट्राईक एंडला आहेत. एक बॉलच्या पाठीमागे एक धाव त्यांनी बनवले आणि त्यांना साथ देत असताना अजित शेलारने 5 बॉलच्या पाठीमागे 18 धावा बनवलेल्या आहेत. पुढचा बॉल घेऊन ते निघालेले आहेत समीर शेलार, एक रेणुशी गावचा अष्टपैलू खेळाडू. या बॉलला हुक केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर कडून पाहायला मिळते. अगदी गौरव जाधवच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आला. धावसंख्या 30 या आकड्यावरती. अद्विका 11 या अगोदरच्या मॅचमध्ये अजित शेलार यांची दमदार बॅटिंग आपण पाहिली. या मॅचमध्ये देखील त्याच पद्धतीचे खेळी साकारत असताना, कारण की 2 विकेट माघारी परतलेत आणि त्याच्यानंतर मात्र गौरव आणि अजित ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पण अगदी पंचांच्या निर्णयाकडे पाहिले नाही, त्याच्या अगोदर मात्र ही खेळपट्टी सोडून दिली. खिलाडू वृत्ती कशा पद्धतीची असावी याचं उत्तम उदाहरण मात्र इथे दाखवलं जाते गौरव जाधव या खेळाडूच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता स्विचिटचा फटका खेळायचा तिकडे बॅटची एज घेतली विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरने अपील उचलून धरले आणि पंचाने मात्र बोट उचललंय. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना प्रवीण सर, तर अगदी सरळ बॅटने धावा येत होत्या. स्विचिटचा फटका खेळण्याची गरजच नव्हती. परंतु असं म्हटलं जातं ना, दुधारी तलवार लगा तो आबाद नाही तो बर्बाद, असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मी असं म्हणेन की सर सरळ बॅटने जर धावा येत होत्या तर तुम्हाला आडव्या बॅटने खेळण्याची गरजच नव्हती, कारण सीधी उंगली से घी निकल रही है व सीधी उंगली से घी निकल रही तो टेढ़ी उंगली काय को करने का, हा पण एक प्रश्नचिन्ह होता. आणि ते मैदानाच्या आतमध्ये स्विचिटचा फटका खेळण्यासाठी गौरव जाधव गेले आणि तिथेच मात्र ते फसले. 30 धावा धावफलकावरती आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 2.2 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. अगदी 2.2 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले आणि समीर शेलार ज्यांनी आतापर्यंत 15 धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये, दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आणि 2 धावा इथे खर्च केल्या. बॅकफुटला गेले, कट केलाय, चेंडूला पाठवलाय अगदी डीप पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, शर्यत लागली होती परंतु बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही. बॉल दन 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 दनादन करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी मनोज शेलारच्या बॅट मधून आलाय आल्या पावली चौकार. थँक्यू डीजे. अगदी मनोज शेलार आल्या पावली मात्र चौकार खेचलाय शेवटच्या क्षणापर्यंत. चौतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2.3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 34 वरती 3. समीर शेलार 19 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केल्या. आतापर्यंत समीर शेलार यांची गोलंदाजी चांगली राहिली. लोअर पुलटॉसचा बॉल होता, त्याला फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतील बॉलपर्यंत, बॉलला पकडतील, फेकी लगोलग केली जाते. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. चांगलं क्रिकेट आपल्याला मनोज शेलारच्या बॅटमधून पाहायला मिळालं. खरं तर या अगोदरच्या बॉलवरती त्यांनी चौकार ठोकला, त्यानंतर पुन्हा एकदा डोक्यावरती बर्फ ठेवला आणि शांत संयमाने अगदी क्लासिकल फटका हा त्यांनी सजवलाय. त्या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या 2 धावा. अगदी 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेला पहा आकुट टप्प्याचा बॉल होता, उसळी चांगल्या प्रकारे दिले आणि हा बॉल आलेला आहे डॉट बॉल. समीर शेलारचं मी कौतुक करेन ज्या प्रकारे त्यांनी या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलंय. खरं तर आमचं कॉम्बॉक्स देखील दाखवलं जात आहे ज्या पद्धतीने. खऱ्या अर्थानं माझ्या समवेत प्रवीण महाराज देखील जोडलेले आहेत आणि आमचे 12th मॅन देखील आहेत आणि संपूर्ण कॉम्बॉक्स दाखवलं जात आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हा देखील बॉल जर आपण पाहिला तर आकुट टप्प्याचा ठेवला होता, त्याला उसळी देण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. फेकी खराब पाहायला मिळते आणि त्यानंतर धावांची धाव मैदानाच्या आतमध्ये केली जाते. काय सांगाल प्रवीण सर? नक्कीच अगदी गोलंदाजी चांगली राहिली परंतु कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी घडलं. बाईच्या स्वरूपामध्ये मात्र या धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. संघाची धावसंख्या
2 ने वाढली आणि 38 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. थँक्यू. तदनंतर मात्र जाऊया मुख्य व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने KSK परिवारामधील एक संयमी व्यक्तिमत्व आणि तदनंतर मात्र युवा पत्रकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि ज्यांचे लेख सध्याच्या घडीला फार प्रचलित होतात, ते एक उत्कृष्ट समालोचकही आहेत आणि KSK परिवारावरती सातत्याने आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे शिलेदारही आहेत. सन्माननीय राम शिंदे साहेब यांचा या ठिकाणी आम्ही करत आहोत तो शुभ सन्मान. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आमचे अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण कमिटी या ठिकाणी येईल आणि त्यांचा शुभ सत्कार केला जातोय. राम शिंदे साहेब यांचं या व्यासपीठावरती आलेत आणि या स्पर्धेची शोभा त्यांनी वाढवल्यात आणि शिंदे साहेबांवरती असलेलं प्रेम हे नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि या स्पर्धेमध्ये सातत्याने कालही ते उपस्थित राहिले, आजही उपस्थित राहत आहेत. उद्याच्या दिवशी मात्र त्यांना उपस्थित राहता येणार नाहीये, मात्र त्यांचा आपण या आयोजन कमिटीच्या वतीने करूया तो यथोचित मानसन्मान. या स्पर्धेची क्रिस्टल आर्ट्स ट्रॉफी देखील त्यांना दिली जाते आणि राम शिंदे साहेब यांचा आपण खऱ्या अर्थाने इथे आभार मानू. राम शिंदे साहेब, आपण अशाच पद्धतीने आपल्या संपूर्ण नवतरुणांना सहकार्य करत राहा आणि नक्कीच एक युवा पत्रकार म्हणून त्यांच्याकडे नजरा वळवल्या जातात. अतिशय सुंदर असे लेखही येतात. थँक्यू सो मच राम शिंदे साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 38 धाबा धावफलकावरती लागले गेले. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. रोहित मोरे आले तर चौथ्या षटकासाठी. 38 धाबा. अजित शेलार ज्यांच्या बॅटमधून 38 धाबा आणि या बॉलवरती पंचांचा इशारा नो बॉल आणि नो बॉल वरती फटका खेळलाय. या बॉल वरती किती धावा येत आहेत. अगदी तिसऱ्या पंचांच्याकडे दाद मागितली जाते रनआउट साठी. टीव्ही अंपायर कडे मागणी केली जाते. 38 वरती 3 असताना आलेला बिमर बॉल आणि त्यावरती मात्र फटका चांगला खेळला अजित शेलार यांनी, परंतु धावा पहिली धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये डेंजर इनला धावत होते बॅटर्स आणि या बॉल वरती काय घडलं जातंय याच्यासाठी मात्र दाद मागितली आमच्या टीव्ही अंपायर कडे. तर फलंदाज बाद आहे. पंचांचा निर्णयाला इथे फलंदाज बाद अजित शेलार जो घातक फलंदाज तो मात्र माघारी परतला जातोय. नक्कीच अतिघाई संकटात नेई बिमरचा बॉल होता. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला होता. कॅच पकडली होती, जीवनदान देखील मिळालं होतं, परंतु इथे मात्र स्वतःवरती संयम ठेवू शकले नाहीत. दुसऱ्या धावेचा मोह त्यांना आवरला नाहीये आणि इथे मात्र एक मोठा धक्का मिळालेला आहे. अर्थातच अद्विका 11 या टीमला जो फलंदाज लयमध्ये होता, जो फलंदाज इन्फॉर्म झाला होता, तोच फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतलाय. अर्थातच अजित शेलार महाकाल. अगदी मॅन इन फॉर्म आणि मॅन इन टच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अजित शेलारला माघारी पाठवलंय. महत्वाची विकेट माघारी परतली जाते. संघाची धावसंख्या 38 आणि या बॉलवरती 2 धाबा अर्थात 40 धाबा धावफलकावरती. अगदी संपूर्ण कॉम्बॉक्स दाखवला जातो 22 यार्ड्स लाईव्हच्या माध्यमातून. शेवटचा सामना मित्रांनो, सामना थोडासा स्पीडअप करा. यावेळेस ऑन साईडला चांगला फटका, क्षेत्ररक्षण मात्र चुकी करताना 2 क्षेत्ररक्षकांना भेदून अगदी 2 धाबा इथे कंप्लीट केल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, परंतु 2 धाबा इथे घेतल्या जातील. खरं तर 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि इथे मात्र पंचांचा निर्णय येईल. एक शॉट आहे म्हटल्यानंतर एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये एका धावेचं खूप महत्त्व आहे या मॅचमध्ये, कारण एक धाव बनवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतोय. इथे बॅटची कडा लागली होती, परंतु विकेट किपरने थोडीशी चूक केली, परंतु या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. धाव आलेला आहे तो डॉट बॉल. अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर गाडी ती पार्क केलेली आहे. साहेबांना विनंती असेल की गाडी थोडीशी पुढे घ्या, कारण की मैदाना लगेचच या गाडी नंबर आहे MH06
शाकी यांचा एक रापचिक फटका सीमारेषा पलीकडे गेला, सरळ 6 धावेंसाठी आणि या फटक्यांची नितांत गरज आहे मराठा वॉरियरसाठी. अशा पल्लवित करणारा, धावसंख्येचा पाठलाग करणारा हा मोठा टोला आलाय. शाकी यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या सुरू झाला. सत्र क्रमांक 2चा पहिला मोठा ब्लास्ट शंकर सकपाळ अर्थात शाकी यांच्या बॅटमधून. त्याचबरोबर एक पारितोषिक येत आहे झांझवड टीमच्या माध्यमातून. जर शंकर सकपाळ यांची विकेट जर विशाल जाधव मॅक्सवेल यांनी मिळवली तर झांझवड टीमच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल. आज खऱ्या अर्थानं झांझवड टीमचा विशाल जाधवने मात्र प्रभावित केलंय. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या किंवा फिल्डिंग असू द्या, तिन्ही क्षेत्रामध्ये विशाल जाधव मॅक्सवेलने प्रभावित केलंय आणि त्याचमुळे झांझवड टीमने मात्र त्याच्यावरती पारितोषिक लगावलंय. आणि ते कशासाठी तर शंकर सकपाळ एक चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, त्याला जर बाद केलं तर 500 रुपयांचं प्राइज दिलं जाईल. ही कौतुकाची थाप आहे. आक्रमण पुन्हा एकदा शाकी यांच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते परंतु बॉल त्यांच्या हातामध्ये विसावू शकला नाही. नशीब बलवत्तर बालंबाल बचावलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडून खूप मोठी चुकी होताना पाहायला मिळते. या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता, त्यानंतर डीपमध्ये फिल्डर उभा होता, त्यांनी मात्र मोठी चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. झेल ड्रॉप झालाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा शंकर सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बरसले जातील का, जीवनदानाचा फायदा घेतला जाईल का, ह्या चर्चा मात्र आता प्रेक्षकांच्या मध्ये नक्कीच निर्माण होताना पाहायला मिळतील. जीवनदान फार घातकी आहेत, मग क्रिकेटची मॅच असेल किंवा युद्ध, त्यामुळे या जीवनदानाचा फायदा फलंदाज कशा प्रकारे घेतील. शॉर्ट पिच बॉल आहे, क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या पाठीमागे. एक धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न कोणत्या एंडला फेक तर स्ट्रायकर एंडला आणि फलंदाजांनी सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. थोडासा हा बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर होता, त्यानंतर बॉलपर्यंत पोहोचले, तोपर्यंत धावांसाठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आता जर समीकरण पाहिलं तर 20 बॉलच्या पाठीमागे 49 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दोन्ही बाजूला आणि दोन्ही टीम्सला 50-50 मुकाबला आहे. यावेळेला चेंडूला गॅपमध्ये पाठवलाय. गॅपमध्ये पाठवत असताना डीपमधून क्षेत्ररक्षक येईल बॉलपर्यंत फेकी केली जाते, तोपर्यंत सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा. 19 बॉल 48 धावांची आवश्यकता. निश्चित हा जो सामना आहे त्या सामन्यामध्ये दोन्ही संघांबद्दल आपण ज्या ज्या चर्चा करतो आतापर्यंत अद्विका 11ने खेळलेले सामने आहेत. 3 पैकी 2 जिंकलेले आहेत, 1 गमावलेला आहे. परंतु एका बाजूला मराठा वॉरियर्सने आतापर्यंत 2 सामने खेळलेले आहेत, 2 गमावलेले आहेत. म्हणजे त्यामुळे त्यांना जिंकणं फार महत्वाचं आहे. निश्चितपणे जर तुम्हाला स्पर्धेमध्ये स्थान टिकवून ठेवायचं असेल तर ही मॅच खूप महत्त्वाची आहे मराठा वॉरियर्स या टीमसाठी आणि ही मॅच त्यांना जिंकणं आवश्यकच आहे. परंतु इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. आता इथून पुढे 18 बॉलच्या पाठीमागे 47 धावांची आवश्यकता असताना KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग सातत्यपूर्वक या प्रीमियर लीगची चर्चा केली. हॅलो हॅलो थोडंसं स्पीडअप घ्या. चला घाई करा, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणारे 18 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 47. एका बाजूला अद्विका 11 तर एका बाजूला मराठा वॉरियर्स अशी लढत आहे. ओव्हर नंबर आता 3 साठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हातलोड गावाचा पर्याय निवडलेला आहे आणि खेळाडूचं नाव आहे यश मोरे. तर बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय सचिन चव्हाण आणि शंकर सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. चला फिल्डिंग टीम आपण घाई करा, बॅटिंग टीमला विनंती आपण तयार राहा बॉल खेळण्यासाठी. ओव्हर नंबर 3चा हा थरार, यश मोरे हातलोड तयार. स्ट्रायकर एंडला दाबे मोहन गावचे सचिन चव्हाण बॅटिंग मध्ये तयार. डावकुरे हाताचे आक्रमक फलंदाज. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, पंचाने सांगितले की दिशा आहे खराब. हा आलाय तो व्हाईट बॉल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल यश मोरे यांना, कारण या अगोदर यश मोरे यांनी पहिलं षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी केली होती. अवघ्या 3 धावा दिल्या होत्या, 3 डॉट टाकले होते. त्याचमुळे की काय पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये यश मोरे गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. निश्चितपणे यश मोरे यांचा दबदबा या मॅच मध्ये सातत्यपूर्वक पाहायला मिळालाय. परंतु आणखीन एक पारितोषिक येत आहे जयदीप जाधव आणि विशाल जाधव यांच्यासाठी. जरी या मॅच मध्ये एखादा कॅच पकडला तरी झांझवड टीमच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राइज आहे. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक. बॉल ऑन साइडला जात असताना डीप मिड विकेट क्लिअर करत असताना 6 धावांसाठी आलाय सचिन चव्हाणच्या बॅट मधून एक लांब लचक षटकार.
यांच्या अंगावरती येणारा बॉल पॉवरफुल स्ट्रोक सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान 6चा लगान मराठा वॉरियरसाठी सचिन चव्हाण यांच्या बॅटमधून हा मोठा टोला षटकार. तिसऱ्या ओव्हरमध्ये सचिन चव्हाण यांनी मात्र हात खोललेले आहेत, गेअर चेंज केलेला आहे आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी तडाखा लावलेला आहे, तो म्हणजे 6 धावांचा. आता 17 बॉल 40 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही बनू शकते असं म्हटलं जातं ना. खुल्या टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता, चेंडूला पाठवले व्ही शेपमध्ये, सिंगल धाव प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला जाणार नाहीये आणि ते मात्र सिंगल धाव प्राप्त होते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 24 धावा. आता 16 बॉल 39 धावांची आवश्यकता. निश्चित या षटकाराने आशा पल्लवित केल्या. त्यानंतर एक सिंगल धाव घेऊन स्कोर बोर्डला बिझी ठेवलेला आहे. स्ट्राईक वरती शाकी यांना आणलेला आहे. ज्या प्रकारे 16 बॉल 39 धावांची अजूनही गरज आहे आणि धावफलकावरती आलेला आहे 24. या ओव्हरमध्ये बॉल क्रमांक आता तिसरा प्रगतीपथावरती आहे. 16 बॉल 39 धावांची आवश्यकता आहे. असं म्हटलं जाताना जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने अजूनपर्यंत रस्त्यामध्ये कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. ते 16 बॉलच्या पाठीमागे 39 धावांची असताना आवश्यकता असताना देखील बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेला ऑन साईडला फटका सजवला आहे. फायनल एक रिझन मध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. एक टप्पा घेतल्यानंतर बॉलला पकडतील, फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत, परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये बालंबाल बचवलेत. तिसऱ्या धावेची जोखीम आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं तिहेरीमध्ये. या चातुर्याच्या चपळतेच्या धावा 3 इथे पूर्ण केलेल्या आहेत. धावा कशाही येऊत, परंतु त्या धावा येणं फार महत्वाचं आहे मराठा वॉरियरसाठी. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो आणि याही मॅचमध्ये दोन्ही संघांना प्रखरतेने आज लढावंच लागेल. निश्चितपणे ध्येय तुम्हाला गाठायचं असेल तर ध्येयाला दिशा आणि कष्टाची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते. आणि या मॅचमध्ये यशाचे शिखर गाठायचं असेल तर 15 बॉलच्या पाठीमागे 36 धावा दोन्ही बॅट्समनला बनवाव्याच लागतील, कारण मॅच सोपी होत चालली, कारण मोठमोठे फटके आता येताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाज यश मोरे घेऊन निघालेत. याला टॅप उडवण्याचा प्रयत्न अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय. काउ कॉर्नर रिजन मध्ये एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेत. आता 14 बॉल 34 धावांची आवश्यकता. एका बाजूला धावसंख्येचा वेग वाढवणं फार महत्वाचं आहे, तर एका बाजूला अद्विका 11ला पहिल्या विकेटसाठी जाळं विणावं लागेल, कारण विकेटचा शोध अद्यापही संपला नाहीये आणि ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल. पुढील बॉल प्रगतीपथावरती येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा यश मोरे, हातलोड तयार. इथे क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त. मन में हमेशा जीत की आस होनी चाहिए. नसीब बदले या न बदले, वक्त जरूर बदलता है आणि इथे मात्र वेळ बदलून टाकले अर्थातच यश मोरे हातलोट यांनी. आणि इथे मात्र सचिन चव्हाण माघारी परतलेले आहेत. पहिली विकेट इथे कोसळले 29 या धावांवरती. निलेश सर, पहिल्या जोडीसाठी भागीदारी खूप चांगली झाली होती. शंकर सपकाळ आणि सचिन चव्हाण यांची 29 धावांची पार्टनरशिप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर यश मोरे या वादळाने मात्र सचिन चव्हाण यांना बाद केलाय. अनिश्चित, कारण पहिल्या विकेटचा शोध अद्यापही संपला नव्हता आणि अद्विका 11 साठी हा पहिल्या विकेटचा शोध होता आणि पहिलं सुयश कुणी प्राप्त करून दिले तर त्या खेळाडूचं नाव आहे यश मोरे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रेणुशी गावचे समीर शेलार ऑलराऊंडर खेळाडू. आल्या पावली आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. या बॉलच्या पाठीमागे लॉंग ऑफला खेळलेला फटका एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळवून देईल. म्हणजे इथून पुढे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी धाबा बनवायच्या आहेत त्या 32. यस, 33 धावा बनवायच्या आहेत. 16.50च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करावे लागतील मराठा वॉरियर्स या टीमला, परंतु अद्विका 11 या टीमला 12 बॉलच्या पाठीमागे 33 धावा थांबवाव्या लागतील. खरं तर निलेश सर, चर्चा आपण करतोय की KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग सातत्यपूर्वक पर्व क्रमांक 6 मध्ये पदार्पण केलेलं आहे आणि एक चांगलं आयोजन कालच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतंय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे.
अगदी ट्रॉफी देखील खूप चांगली आहे, आयोजन देखील तितकंच चांगलं आणि दैदिप्यमान आयोजन पाहायला मिळतंय. निश्चित प्रगल्भ असा व्यासपीठ, मान्यवरांचे रेलचेल, कॉमेंट्री बॉक्स वेगळा आहे, डीजेचे सुरेल साथ आहे, मैदानाची एक चांगली सजावट आहे, टॉस का बॉस आणि मॅन ऑफ द मॅच जो पुरस्कार आपण देत आहोत यासाठी 2 प्रेझेंटेशन बॉक्स वेगळे आहेत, सुबक अशी ट्रॉफी आहे या स्पर्धेला. अशा प्रकारचं विश्लेषण आपण करूया. सुरुवात जर आपण सोडली नाही तर शेवट आपण चुकवू नका आणि पुन्हा एकदा या स्पर्धेशी आपण जोडून राहा, कारण उद्याचा अंतिम दिवस आहे. कोणते संघ क्वालिफाय होतील सेमीफायनलसाठी आणि कोणता संघ पर्व क्रमांक 6चा चॅम्पियन संघ ठरेल. आतापर्यंतचा इतिहास जर आपण गेल्या 5 पर्वांचा पाहिला ना तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. पहिल्या पर्वाला आरजू 11, दुसऱ्या पर्वाला दीपकदा प्रतिष्ठान, तिसऱ्या पर्वाला महाबळेश्वर स्पोर्ट, चौथ्या पर्वाला कुलान 11 आणि 5व्या पर्वाला नायरा ओमकार 11. म्हणजे कोणत्या संघाने पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली नाहीये, परंतु या वर्षीचा इतिहास काय त्यासाठी जोडून राहा. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 साठी. पहिलाच बॉल खोलात टाकला होता इथे गौरव जाधवने, बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही, बॉल दन दन करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय नशिबाचा चौकार. हा फटका तितकाच महत्वाचा होता मराठा वॉरियर्ससाठी आणि अखेरकार बॉलने सीमारेषा तोडली. 11 बॉल 29 ची गरज. मॅच ऑन होताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती आशा पल्लवित झालेत. आणखीन एक खोला टाकलेला बॉल, परंतु यावेळेला बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. लाजवाब कामगिरी केली जाते गौरव जाधवच्या गोलंदाजी मार्क वरती. काय अफलातून गोलंदाजी केली जाते. आगीचे निकारे संध्याकाळच्या सत्रामध्ये तो टाकताना पाहायला मिळतोय. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे आपण वेळ घेऊ नका. याला ऑन साइडला बॉलला फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय. डीप मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना 6 धावांसाठी आलाय खणखणीत षटकार. चला बॉल द्या, बॉल द्या, बॉल द्या पटकन. चला थँक्यू. आता येणारे थोडं वाजू नका, शिल्लक थांबवलं आहेत तरी 9 चालेल. आणि विजयासाठी बनवायचे आहे धाबा 23. चला त्वरा करा, कोणत्याही संघाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. 9-23 चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलेला एक रोमांचक सामना. निश्चितपणे गौरव जाधव ज्या ताकदीने बॉल टाकतायत, ज्या वेगाने बॉल टाकतायत, त्याच वेगाने मात्र षटकार आणि चौकार देखील येताना पाहायला मिळतात. 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावा आलेत. यावेळेला ऑन साइडला फटका खेचून मारायचा होता. अगदी शॉर्ट डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला पकडलं, अडवलं, फेकलं देखील आणि त्यानंतर एकच धाव मिळते. आता 8 बॉल 22 धावांची आवश्यकता. हे 2 बॉल निलेश तर आहेत ना, या 2 बॉलच्या पाठीमागे या संघाचं निर्भय असेल बॅटिंग करणाऱ्या टीमचं. निश्चित मॅचला दोन्ही संघांना कलाटणी द्यायची आहे, तर या 2 बॉलच्या पाठीमागे चांगला खेळ करावा लागेल. 2 मोठे फटके आले बॅटिंग टीमसाठी सामना सोपा, 2 डॉट आले किंवा कमी धावा आल्या तर बॉलिंग टीमसाठी हा सामना सोपा. जर तरला नाही थारा तुमच्या खेळाला आहे फार मोठं महत्व, कारण 8 बॉल 22 धावांची गरज. इथे मात्र पहा अगदी हा बॉल सुरेख होता. अचूक टप्प्यावरती लाईन लेंथ खूप चांगलं पाहायला मिळालं. आम्ही सातत्याने सांगत आलोय बाहुबली पिक्चर मध्ये कटप्पा आणि क्रिकेटच्या खेळामध्ये अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे आणि तोच अचूक टप्पा गौरव जाधव यांना सापडलेला आहे. त्यांनी मात्र केलंय कमबॅक. पुढचा बॉल ऑन साइडला वळवलाय, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय षटकार शंकर सकपालच्या बॅट मधून. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ना ज्या जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. आणि शाकी यांच्या बॅट मधून एक जबरदस्त टोला आला, मॅच जिवंत ठेवणारा, दिलासा देणारा षटकार आला. म्हणजे आता 6 बॉल आणि समीकरण उरलेलं आहे. शाकी यांचा काय फटका होता, एका पायावरती गरकन गिरकी घेतली आणि बॉलला भिरकावून दिलं सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आता 6 बॉल 16 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना या सामन्यामध्ये बरोबरीची संधी आहे. चला क्षेत्ररक्षण लावणारी टीम थोडंसं क्षेत्ररक्षण लगेच लांबवा, सगळे एकत्र जमा होऊ नका, थोडंसं सहकार्य करा. अंतिम टप्प्यामध्ये आहोत, चला थोडंसं सहकार्य द्या. शेवटच्या बॉल वरती इरादे स्पष्ट करणारा फटका खेचलाय शंकर सकपालने. त्याने सांगितलंय आम्ही सातारकर हो, लढव्य आहोत, रडणारे नाही.
आणि शेवटच्या बॉलवरती त्यांनी लढवयासारखा ठोकलाय षटकार आणि मॅचमध्ये रंग भरलेत. खरं तर देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेल्या आहेत. त्या रेषांमध्ये रंग आपल्याला स्वतःला भरायचे असतात आणि या मॅचमध्ये शंकर सकपाळने भरलेत रंग. आता 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. आपलं भविष्य हे आपल्या हातांच्या रेषेवरती शोधत बसू नका. कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यामध्ये कधीही कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही आणि ती मेहनत आज मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल. गोलंदाजीसाठी अंतिम षटक ज्यांच्या नावी सुजित जाधव या नावाचा पर्याय निवडलेला आहे. बॅटिंगमध्ये समीर शेलार आणि शंकर सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसली आहे. 6-16चा थरार. अगदी 6 बॉलच्या पाठीमागे 16 धावांची आवश्यकता आहे. आणि सुजित निघालेत आणि खरं तर सुजितची इथे मात्र कसरत लागली जाईल, कारण दोन्ही फलंदाज सेट झालेत आणि त्यांच्या समोर त्याला चांगली गोलंदाजी करायचंय. एका बाजूला उदयमुख खेळाडू आहे सुजित, तर दुसऱ्या बाजूला सुनील शेलार. अनेक वर्षांचा क्रिकेटचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे आणि त्याच्या समोर तारेवरची कसरत सुजित करताना पाहायला मिळेल. याला ऑन साईडला बॉल खेचून मारायचा होता, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. निलेश सर, पहिलाच बॉल आलाय तो डॉट बॉल. आणि स्ट्रायकर एंडला कोण आहे तर समीर शेलार यांना बांधून ठेवले. आता 5 बॉल 16ची गरज आहे. पाठीराख्यांच्या हृदयाची धडधड आता वाढू लागलेली आहे. काळजाचा ठोका चुकतोय, कारण पुढच्या बॉलवरती दडलंय काय. 5-16चा थरार. गोलंदाज पुन्हा एकदा सुजित जाधव तयार. 5 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता आहे. समोरच्या बाजूने खेचून मारण्याचा प्रयत्न. बॉल काव कॉर्नर रिझन मध्ये. जयदीपने मात्र चितीच्या चपळाईने आणि हरणाच्या वेगाने मात्र हा बॉल अडवलाय, परंतु काय घडलं जाईल. यस, धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी, अर्थातच शंकर सकपाळ बॅक टू डकआउट. निलेश सर, काय सांगाल. महत्वपूर्ण विकेट होती शंकर सकपाळची आणि ती शंकर सकपाळची विकेट मिळवले आणि या मॅच मध्ये आता कशा पद्धतीने रंग भरले जातील. 4 बॉल 15ची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. दोन्ही संघांसाठी हा सामना जिवंत आहे. जीवनातला एक सर्वोत्तम मोठा प्रयत्न करावा लागेल. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है, आणि हाही सामना तसाच आहे. दोन्ही संघांच्या बाजूने हा सामना जर आपण पाहिला ना, तर दोन्ही संघांना अजून हा सामना जिंकता येऊ शकतो, कारण येणारे 4 बॉल 15ची गरज आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत चेतन उफाळे, ज्यांच्याकडे क्षमता आहे, प्रतिभा आहे, परंतु एका बाजूला सुजित जाधव देखील चांगली गोलंदाजी करतायत. 4-15चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. आजच्या दिवसातला अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. चेतन उपाळे हा एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. कळमगाव या टीमच्या माध्यमातून बिलॉंग करत असतो, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये मराठा वॉरियर्स या टीमसाठी खेळताना पाहायला मिळेल. आज असं म्हटलं जातं ना, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. हौसले कोणाचे मजबूत असणार, परंतु यावेळेला बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल धाव प्राप्त केले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर इथे मात्र पहा फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाले. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. तिसरी धाव देखील इथे मात्र मिळाली जाते. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. निलेश सर, काय घडलंय. जिथे एकही धाव मिळणार नव्हती तिथे तब्बल 3 धावा मिळालेत. आणि एकाला माघारी यावं लागेल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलेला आहे समीर शेलार यांनी. आता या बॉलच्या पाठीमागे 3 धावा आपण स्कोअर बोर्डमध्ये घेऊया. स्कोअर बोर्डमध्ये आता बदल झालेला आहे. समीकरणामधलं अंतर थोडंसं कमी होत आहे. 3 बॉल 12ची गरज. मैदानाच्या आतमध्ये रंगलेला एक रोमांचक सामना. आज मैदानाच्या आतमध्ये पराकोटीचा संघर्ष करावा लागेल. चांगली झुंज द्यावी लागेल, कारण 3 बॉल 12 बॉल 3 असा रंगलेला एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा. पैसा वसूल मॅच आहे. 3 बॉलच्या पाठीमागे 12 धावा होऊ शकतात. 2 मोठे प्रहार, मॅच फिनिश होऊ शकते, परंतु आज की शाम किसके नाम हे देखील पाहणं गरजेचं आहे. वीर मराठा वॉरियर्स या अद्विका 11 या 2 टीमच्या माध्यमातून रंगलाय क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा. कोण कोणावरती पडणार भारी, कोण कोणावरती करणार मात, कोण कोणावरती पडणार तुटून, आणि आजचा शेवटचा सामना कोण जिंकणार याची मात्र प्रत्येकालाच उत्कंठा लागले. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे समीर शेलार, जो मात्र आहे रेणुशीचा. टप्प्याचा बॉल, त्याला मात्र लॉब केलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली, डाऊन दी बॉल, पकडलाय तो कॅच आणि फलंदाज माघारी. खरं तर समीर शेलार यांचा कॅच पकडलाय अजित शेलारने. तोही खेळाडू रेणुशीचाच आहे. निश्चित. आणि ज्यावेळेस हा झेल पकडला गेला त्यावेळेचं सेलिब्रेशन अजित शेलार यांचं पाहण्याजोगं होतं, परंतु 9 बॉल 12 धावांचा झुंजार खेळ.
मैदानाच्या आतमध्ये समीर शेलार यांनी केला आणि या बॉलवरती मोठा फटका खेळायला गेले. वेळेच्या चुकता साधता आली नाही, लांबी कमी पडली. आता येणारे बॉल 2 विजयासाठी धाबा बनवायच्या आहेत 12. जितूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूठे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि त्याच इराद्याने हे 2 बॉल खेळावे लागतील. 2 बॉल 12ची गरज. परंतु कॅच पकडल्यानंतर आपण पाहू शकाल अजित शेलार महाकाल यांनी काय सेलिब्रेशन केलंय. लाजवाब, अफलातून. अगदी ज्या पद्धतीने आपण त्यांचं स्क्रीनवरती पाहू शकाल सेलिब्रेशन. अगदी समीर शेलार यांची त्यांनी कॅच पकडले आणि त्यानंतरचा तो जल्लोष होता त्यांचा. पुढचा बॉल आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर कुठेतरी बॅकफुटला ढकलणारा बॉल होता. या बॉलच्या पाठीमागे जास्त धावा मिळणार नाहीत. बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव मिळेल. आता मात्र या मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. 1 बॉल 11 धावांची आवश्यकता. या मॅच मधील हवा निघून गेले मी म्हणेन. खरं तर 3 बॉलच्या पाठीमागे 12 धावांची आवश्यकता असताना फलंदाज माघारी परतला आणि त्यानंतर मराठा वॉरियर्स हा संघ मात्र बॅकफुटला ढकलला. 1 बॉल 11 धावांची आवश्यकता. अको टप्प्याचा बॉल आणि हा देखील हवेमध्ये आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आले, त्यांनी पकडले कॅच. फलंदाज होईल बाद आणि इथून मात्र हा सामना जिंकलाय अद्विका 11 या टीमने. अभिनंदन टीम. आणि त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय ज्याने मात्र चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली. अजित शेलार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, ज्याने मात्र संकटाच्या काळामध्ये एकटा मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. त्याच्या बॅटमधून 2